धन्यवाद प्रांजली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर वळत पुढच्या बातमीकडे। आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केलेत। हाकेंनी पैशांच्या जोरावर अर्ज मागे घ्यायला लावला असं मिटकरींनी म्हटलंय। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा दावा केलाय। संबंधित उमेदवारानं मात्र या मिटकरींचा हा दावा फेटाळून लावलाय। आपण निवडणूक लढवली असल्याचा दावा या उमेदवारानं केलाय। हा साहेब कुठं? नांद्याकडे आलो अच्छा, गावाकडं. आता उचलला का फॉर्म तुम्ही? हो उचला फोन. कसं काय असं? हाके साहेबाचं प्रेशर आलं सकाळी, मला बोललो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो. एक तासाभरात बसू आपण दोघ जण. तर यावर अमोल मिटकरींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मी अनेक दिवसांपासून सांगतोय, हाके हा तोडपाणी बहादर आहे, ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे. त्याला उगाच मी झाकणझुल्या हा शब्द वापरला नाही. तो फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो, त्यातला हा एक बावलट आहे. यांनी मागील 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून, एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला. त्याच्या अनेक ऑडिओ क्लिप्स, अनेक मला सगळ्या महाराष्ट्रातून, विशेषतः मराठवाड्यातून अनेकांनी पाठवले. अनेकांनी माझ्याशी फोनवर संपर्क केलाय की आम्ही इतकं तिथं काळजाचं पाणी केलं, मरणाचं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. स्वतःच यांनीच मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याकरता स्वतःची गाडी वगैरे फोडून घेतली आणि स्टंटबाजी केली. कशा करता? आपल्या उमेदवाराला थोडं निवडून आणता येईल. पण ते उमेदवारही उभं करताना, उदाहरणार्थ भोकर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत तिथले नेते अशोकराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ राहिलेला आहे. यावेळेस त्यांच्या कन्या तिथे निवडणूक लढत होत्या, श्रीजया चव्हाण, आणि त्यांच्या विरुद्ध यांनी एक उमेदवार उभा केला आणि शेवटच्या क्षणी त्याला विड्रॉल करायला लावला. उमेदवार प्रहार पक्षाकडून उभा केला गेला होता. सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा अधिक बच्चे होणं या पद्धतीनं माहित आहे. सांगायचं तात्पर्य असं की विधानसभेच्या वेळेस ओबीसींना फूस लावायची की तुम्ही उभे राहा, आपल्याला मराठ्यांविरुद्ध उमेदवार द्यायचे आहेत तिथे. आणि ज्या वेळेस ओबीसी घटकातला एखादा गरीब माणूस तिथे प्रयत्न करतो, तो आर्थिक दृष्ट्या थकलेला असतो पण लोकांची त्याला मान्यता असते, अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची, असे काळे धंदे या हाक्याचे आहेत.